पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। 15व्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये या संसार वृक्षाचं रूपक सांगताना चालू असलेल्या विषयात आता आपण घेत आहोत ती 99वी ओवी आहे। या अगोदर या वृक्षाला पंचमहाभूताचे असे सरळ सरळ फांद्याचे फोक उभा राहिलेले आहेत। तैसीच श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे लुळुलुळिते विचित्रे उमाळती। आता लुळुलुळे विचित्रे उमळती गा। आता त्याच्यामध्ये पुढे त्याच ह्याला जे काही पंचतन्मात्रा म्हणजे विषय आणि इंद्रिये यांचे जे काही असेल ते त्या फांद्यांना पानं आहेत, कोवळी कोवळी अशी जी पानं आलेली आहेत। ते त शब्दांकुर वरपडी श्रोत्रा वाढी देवडी होता करिता कांडी आकांक्षेची। आता पुढं काय होतं तर इंद्रियामध्ये जे इंद्रिय आहे त्याचा जो विषय आहे, अर्थात जे काही श्रोत्र इंद्रिय आहे, कान हा इंद्रिय आणि त्याचा शब्द हा विषय आहे। त्या शब्दाचं श्रवण होत असताना या शब्दापासून कानाच्या ठिकाणी जे काही ऐकले त्या ऐकल्याचंही आपल्या ठिकाणी संस्कार निर्माण होऊन मग नवीन नवीन अशा काही आशा निर्माण होतात। जसं पानाला पुढं कांडे फुटावेत तसे त्याच्या आशा त्या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत आणि त्याच ऐकण्यापासून त्याच्या ठिकाणी मग काय काय पाहिजे या प्रकारची आशा धारण होते। अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे। आता दुसरं इंद्रिय सांगितलं। दुसरं इंद्रिय आहे त्वचा आणि त्या इंद्रियाच्या ठिकाणी स्पर्श हा त्याचा विषय आहे। त्या स्पर्श विषयापासून मग पुढं काय होईल तर एक 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 आपल्या ठिकाणी विकाराची निर्मिती होते। उदाहरणार्थ काय की स्पर्शाच्या ठिकाणी हे मृदू आहे, हे कठीण आहे, हे शीत आहे म्हणजे थंड वाटतं आहे, हे उष्ण वाटतं आहे, असे जे भाव जागे होतात आणि त्यापासून मग काय बरं वाटतं आहे, काय बरं वाटत नाही। कधी कधी गरम होत असलं म्हणजे मग ते शीत असलं तर त्याचं बरं वाटतं। आता थंड हवा आली बरं झालं। थंड वाटत असेल तर तिथं उष्ण काही असलं तर त्याचं बरं वाटतं। कुणाला मृदू म्हणजे मऊ असलेलं बरं वाटतं तर कुणाला कठीण असलेलं बरं वाटतं। हे सगळ्या विकारांची वाढ त्या ठिकाणी होते। आता काय आहे की जसा तो एखाद्या फांदीचा फोक उभा राहायला लागला की त्याला पानं सांगितले आणि तिथून मग त्याचे जे काही पुन्हा असलेले एक 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 अंकुर ते असे निर्माण होऊ लागलेले आहेत। पाठी रूपपत्र पेलो वेली चक्षु लांबते कांडे घाली तेथ व्यामोहता भली पाल्हाळी जाय। तर मागच्या त्वचे इंद्रियाच्या ठिकाणी वेल पल्लव म्हणजे वेलीचं एक उभारणी केली की ती जसं पानं फुटायला लागली की त्यापासून जे फांद्याला अनेक फुटवे फुटतात ते वेलीसारखे लांबू लागले आणि त्याच्यातच दाखवलं आहे की आता जे काही इंद्रिय आहे ते इंद्रिय कोणते तर चक्षु इंद्रिय। चक्षु इंद्रियाचा विषय काय रूप म्हणजे पाहणे हा त्याचा विषय। पण जसं जसं पाहू लागतो अगोदर काय झालं की थोडाफार असं पाहिजे तसं पाहिजेचा विकार उभा राहायला लागला। आता बाहेरचं जे काही दिसू लागलं
त्या दिसण्यावरून मग मोह निर्माण होऊ लागला. मग इथलं काय असेल ते इहलोकातलं सुखाचं काय आहे ते कसं मिळेल, त्यापासून आपल्याला सुख प्राप्त व्हायचं आहे पाहिजे, असा त्या ठिकाणचा भाव उभा राहायला लागला. कदाचित कुठं ग्रंथात होत्या त्यातून ऐकलं असलं तर स्वर्गातलं काय मिळेल का, स्वर्गातल्या सुखाचे भाव त्या ठिकाणी उभा राहायला लागले. म्हणजेच ते जे काही वेल आहे तिला आता चांगल्या प्रकारची पानं फुटायला लागली, पल्लव त्याचे निर्माण होऊ लागलेले आहेत. आणि रसाचे अंगवसे वाढता वेगे बहुवसे, जिव्हे आरतीची असोसे निगती बेंचे. मग आता ते जे काही वेल आहे ते जसं जसं पानातून याच्यातून वाढल तसं तसं त्या मधल्या कांडीमध्ये रस वाढायला लागतो. इंद्रिये आणि त्यांचे जे विषय सांगायचे आहेत त्याच्यामध्ये रस हा रसनेचा विषय. पण जसं एक एक इंद्रिय आलं तसं तसं त्याच्या ठिकाणी एक एक विकार उभा राहायला लागले की इथंसुद्धा जिभेचे चोचले पुरवावेत अशा तऱ्हेचा ह्या इंद्रियाचा विषय असतो. मग काय गोड असेल, त्याच्यानंतर तिखट असेल, खारट असेल, आंबट असेल, तुरट असेल, कडू असेल, असे जे काही षड्रस आहेत त्या षड्रसाच्या संबंधातलं कोणत्या प्रकारची इच्छा आहे, कुणाला गोडच जास्त आवडतं, कुणाला तिखट जास्त आवडतं, कोणाच्या ठिकाणी तुरट खारटसुद्धा थोडंफार आवडतंच, काहीला कडू पदार्थातले जसं कारले वगैरे हे सुद्धा पदार्थ जास्त आवडतात. म्हणजेच काय आहे, ही आर्तता निर्माण होते, हे मिळावं हे मिळावं. अशा तऱ्हेनं इंद्रिये विषय यांच्यापासून याच्या ह्या संसार वृक्षाच्या ठिकाणी अनेक आशा निर्माण होऊन त्याचे विकार वाढू लागलेले आहेत. तैसीच कोंबेलेनी गंधे घ्राणाची डिरी थाऊ बांधे, ते तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. आता त्याच्यानंतर राहिलं ते फक्त गंधविषय. आणि गंधविषय हा नाकाचा आहे. नाकाला काय आहे की त्याला जे काही आवडत असतो तो, मग जसा जसा दाखवलेल्या रूपकामध्ये वेल आहे आणि वेलीला आता पानं फुटू लागलेली आहेत, बाकीचं काय झालं की त्याच्यामध्ये एखादं काय फूल किंवा आणखीन काय आलं तर त्याचा सुगंध येऊ लागला. काही वेळेला असं बघण्यात येतं की एखाद्या वृक्षाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या पानातसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत असलेल्या फळाचा सुगंध असतो. जसं आंब्याचं पान घेतलं आणि कडक पान घेऊन आपण असं दुमडून त्याची घडी करून फोडलं, वास घेतला तर कैरीसारखा वास येतो त्याचा. म्हणजे हे जे काही आहे तसा तिथं काय झाला की जे पाहिजे त्याचा सुगंध येऊ लागला. मग जे जे काही आहे त्याच्या सुगंधाच्या अनुषंगानं घ्राणा विषयाची काय होते, मागणी तयार होते किंवा ज्या प्रकारचं पाहिजे ते प्रकार होतात. आता त्याच्याकरता जे असे फुटवे फुटलेले आहेत, अंकुर फुटलेले आहेत, त्याला डिरी म्हटलेलं आहे. डिरी म्हणजे फुटवे फुटणं किंवा बाहेर कोंबारे येणं. असा हा सगळा जो काही आहे आता वृक्ष, त्या वृक्षामध्ये ह्या ज्ञानेंद्रियानं त्यांच्या विषयानं आमच्या ठिकाणी इतकी प्रलोभना निर्माण केली. पण नुसतेच विषय आहेत का, तर नुसते नाही, त्याच्यापासून आनंद झाला ह्याचा भाव आहे ना. आनंदाचा भाव त्या ठिकाणी आला. तळू घे स्वानंदे, त्याच्या ठिकाणी आपल्याला काय आहे की हा आनंद होतो आहे हे त्याच्या ठिकाणी वाटू लागलं. म्हणजे तो जो काही आहे एक एक इंद्रियाचा भाग तो आपल्या ठिकाणी आनंद देऊन जातो. म्हणूनच आपण विषयापासून आनंद आहे ह्याची भावना करतो आणि विषय मिळवत राहतो. एवं महदम बुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराच्या अवधी सासिन्नले. अशा तऱ्हेनं महत्पासून अहंकार, बुद्धी, मन यांच्या सगळ्यापासून हे जे काही महाभूत आहेत हे सगळे मिळून या संसार वृक्षाच्या वाढीचे मुख्यत्व आहेत. पंचमहाभूत आहेत, त्याच्यापुढं मन आहे, बुद्धी आहे, मन आहे, अहंकार आहे, हे 5 अधिक 3 असे जे काही 8 आहेत,
त्या आठापासून ह्या सगळ्यांची काय आता पुढं ह्या संसार वृक्ष वाढू लागलेला आहे. किंबहुना इही आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीचे एवढे उमटे रूपे जेवी. आता त्यात हा वृक्ष कसा वाढतो ते आत्ताच आपण पाहिलं. 5 पंचमहाभूत आणखीन 3 जे काही आहेत मन बुद्धी अहंकार हे मिळून 8. या 8पासून या सगळ्यांची काय आहे संसार नावाचा वृक्ष फुलत चालला विस्तार होत चालला. आता त्याच्याच ठिकाणी काय तर जसा शिंपीवर रूप भासावं पण शिंपीपुरतंच भासतं ते काय आहे रूप असं शिंपीला सोडून इकडं तिकडे असं नाही. मग तसा हा आमच्या ठिकाणी संसार भासत असला तरी तो परमात्म्याच्या ठिकाणी आहे असा आम्हाला भास होऊ लागतो. का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. आता जसं रूप दिसलं शिंपीवर त्याला शिंपला कारण आहे कारण शिंपल्याला जो वर्ख आहे तो आम्हाला काय आहे रुपयासारखा वाटू लागला. इथं तसंच दिलं की समुद्र आहे आणि समुद्रावर लाटा उठू लागल्या त्या किती उठतील समुद्राच्या अंगा एवढ्या. पण तेवढं सगळं बघत असताना त्या समुद्राला त्या झाकून टाकतात असं आपल्याला दिसू लागतं. सगळ्या समुद्राहून लाट तिकडून येते इकडं जाते जसं जसं हवेचा झोत असतो तसं तसं सगळ्या ह्या ब्रह्मावर हा संसार वृक्ष आहे. म्हणजेच त्या सगळ्यांनी काय केलं संसार वृक्षानं त्याला झाकून टाकलं. विश्वव्यापी माया तिने झाकोळीले छाया म्हणजे हे सगळे आपल्या छायेनं त्यांनी झाकून टाकलं. आता याचा हाच विस्तारू हाच यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एका किया. आता त्याला काय केलं थोडं उदाहरण दिलं. आपल्याजवळ काय आहे की संसार म्हणलं की अनेकता आहे एक नाही. मग ह्या अनेकतेचा विस्तार आहे आणि तो संसार नावाच्या असलेल्या शब्दामध्ये अनेकता अनेक सगळ्या अशा वस्तूंनी मावलेली आहे. म्हणजेच या ब्रह्माधिष्ठानावर हे सगळं असं अनेकतेनं संसार भरलेला आहे. मग त्याला उदाहरण दिलं की एखादा मनुष्य झोपला आणि त्याला स्वप्न पडलं मग त्याला अनेक दिसतं त्यात काय असेल ते दिसेल. झाडं दिसतील खूप बागच एखादी दिसेल बागेत झाडाला फुलंच फुलं दिसतील फळंच फळं दिसतील किंवा माणसांचे थवे दिसतील पक्ष्यांचे थवे दिसतील पशुपक्ष्यांचे दुसरे हरिण अमुक तमुक इतकं सगळं दिसेल. अनेक दिसलं पण एकच आहे का नाही स्वप्नात पाहणारा तोच सगळं बनतो त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे त्याच्या एकावर हे सगळं हे कशासाठी सांगायचं आहे. इतका जरी तुम्हाला संसाराचा अनेकत्व दिसत असलं तर ते कोणा एकावर आहे ब्रह्मावरच आहे. म्हणजे त्या ब्रह्माचंच हे सगळं अनेकपण आहे. परिते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महदादी आवरसे अधोशाखा. आता याप्रमाणे हे जे काही असलेलं ह्याच्यातलं झाड आहे ते कसं आहे तर त्यांनी सांगितलं हे एक प्रकारे विचित्र आहे आणि असं सगळं झाड उभं राहिलेलं आहे. त्याला मुख्य कुठून सुरुवात झाली महत्त्वापासून आणखीन मग हे पंचमहाभूत मन बुद्धी हे सगळे 8 पुन्हा मग त्याच्या पुढं सगळ्या मांडण्या होत 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 या संपूर्ण वृक्षाचा जो विस्तार झाला या सगळ्याला आता जे काही निर्माण होत असलेल्या फांद्यात त्या सगळ्या खाली चालल्यात म्हणून अधोशाखा. आपल्याला काय झालं पहिल्यांदा ऊर्ध्व शब्दाचा संपूर्ण विस्तार सांगितला पुन्हा मूल हे मूळ कसं आहे त्याचं सांगितलं आणि त्याच्या पुढं अधशाखा ह्या अधशाखा आता समजून दिल्या. कशा वाढल्यात ह्या तर महत्त्वापासून पंचमहाभूत आणि त्यांचे विषय इतक्या सगळ्या ह्या शाखा वाढलेल्या आहेत. आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगिजेल.
आता त्याच्यानंतर काय आहे की हे जे काही सगळं झाड आहे ते सांगत असताना आत्तापर्यंत आपण कुठपर्यंत पाहिलं, आधच शाखापर्यंत. आता अश्वत्थ सांगायला सुरुवात केली. म्हणजे श्लोकातली एक एक पदं आहेत ती पदमावली ओळीनं सांगायला सुरुवात करत आहेत. आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगिजेल. आता याला कसं म्हणतात अश्वत्थ, याला काय नाव आहे आणि हे आहे कसं, हे संपूर्ण तुला समजून सांगतो. तरी श्व म्हणजे उखा, तोवरी एक सारिखा, नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा. आता त्याच्यातलं काय, अश्वत्थ असे 3 शब्द आहेत. त्यातला श्व म्हणजे उद्या. शास्त्र काय करतं अर्थ, श्व म्हणजे उद्या. ह्याच्यातलं कसं आहे, हे उद्या सतत पलटणार आहे. आज जे असतं ते उद्या असतंच असं नाही, त्याच्यात सतत बदल आहे, सारखं बदलत जातं. तो एकसारिका नाही, त्याला जे काही आज आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशी बदल आहे. काही गोष्टी कशा आहेत की बदलल्यात हे लगे समजत नाही, आणि काहीमध्ये बदल झाला आहे तो लगेच दुसऱ्या दिवशी समजतो. आपल्या शरीरात बदल झाला आहे आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी समजतं असं नाही, मग त्याला समजायला वेळ जातो. आपल्या संबंधित असलेल्या माणसातसुद्धा काय बदल झाला आहे हे समजायला आपल्याला वेळ जातो. मग काही गोष्टी अशा आहेत की त्याचा बदलच होतो, आणि तो जसा बदलत चालला आहे हेच ह्या प्रपंचरूप वृक्षाचं रूपक आहे. म्हणजेच हा कसा आहे, आत्ता आहे तसा थोड्या वेळाने नाही किंवा उद्या नाही, असं सतत बदलतो आहे, एकसारखा राहत नाही. हेच ह्या अश्वत्थ शब्दाचा अर्थ आहे. जैसा न लोटता क्षणू मेघ होय नाना वर्णू, का विजू नसे संपूर्ण निमिषभरी. आता त्याच्यासाठी उदाहरण दिलं की कसं क्षणिकत्व आहे. तर क्षणिकत्व सांगत असताना आपण आकाशात जर बघितलं तर एकाटा ढग दिसतो आकाशात, आणि काही क्षणात बघितलं तर त्याचा वेगळा आकार होतो. तो कधी पांढरा शुभ्र दिसतो, कधी काळसर दिसतो, किंवा ह्या पांढऱ्या आणि काळाच्या मधला तो सावळा होतो. असं सारखा आकारात बदल होतो, त्याच्या रंगात बदल होतो किती क्षणात. म्हणजे लहान मुलं आपली पाहत असतात, हत्तीसारखा दिसला, बदकासारखा दिसला, अजून काय असं त्यांना जे काही त्याच्यातले आकार जाणवते त्या आकारासारखा आहे. पण क्षणक्षणात ह्याचा बदल सतत होत असतो. का विजू नसे संपूर्ण निमिषभरी, तसं वीज क्षणात चमकून जाते. ती जशी क्षणातच आहे, पुन्हा काय अशी बराच वेळ थांबली असं नाही. एखादा मनुष्य अंधारात चालत असला, आभाळ दाटून आले, संध्याकाळी रात्रीची वेळ आहे आणि आभाळामुळं जास्तच अंधार पडला, त्याच्यात विजा चमकू लागल्या. मग त्याने असा जर विचार केला की आता म्हणलं वीज चमकली की आपल्याला काय दिसतंय तेवढं चालायचं, पण ते चमकल्यावर एका क्षणात असं झालं की आमची दृष्टीच त्याच्यामुळं दिपली, पुन्हा दिसत होतं ते कमी झालं. अशी काय आहे, वीज चमकून जाते पण एका क्षणात जशी आहे, आणि नंतर तिचं काही या स्थानात असं नाही इथं की इथं की इथं. एखाद्या वेळेस एका दिशेला आभाळ असतं तेवढं ती दिशा असते, पण इकडे इकडे इकडं कुणीकडे उभी कधी आडवी कधी कशी ती चमकती. म्हणून संपूर्ण नव्हे निमिषभरी, ती कधी आता स्थिरावली असं नाही. मग कशी आहे, चंचल आहे. ना कापतया पद्मदळा, वरिलिया बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. आता त्याला पुन्हा 2 उदाहरणं दिली. कमळाच्या पानावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो मोत्यासारखा गोल असतो पडलेला, कारण कमळाच्या पानाला काय ओलं होत नाही. पण तेवढ्यात जर वारं सुटलं तर ते इकडून इकडं सारखा फिरतो. म्हणजे न बैसका, एका जागेला स्थिर नाही. पानाच्या शेंड्यापासून माघारी देठापर्यंत येईल की देठापासून पुन्हा शेंड्यापर्यंत जाईल. सतत जोपर्यंत तो घरंगळून खाली पडत नाही तोपर्यंत जसा तो फिरतच राहतो,
का चित्त तैसे व्याकुळा माणसाचे, त्याप्रमाणे व्याकुळ मनुष्य कशाचं तरी चिंतेत गुंतला असला तर त्या माणसाच्या ठिकाणी स्थिरपणा नसतो. त्या चित्तात सारखं हे का ते करू का हे करू, काय करू, ह्याचं कसं होईल, असं सतत त्या चित्तात त्याच्या ठिकाणी आहे. हे सगळं काय आहे की चंचल कसं असतं हे दाखवायचं आहे. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थ. आता याप्रमाणे ह्या ज्या वृक्षाला सांगितलं आहे तो संसार वृक्ष सतत बदलतो, म्हणजे क्षणक्षणाला त्याचा बदल होतो, म्हणून ह्याला अश्वत्थ असं नाव आहे. अश्वत्थ नाव याच्यासाठी का आलं तर या संपूर्ण सारखं बदलतंय, क्षणाक्षणाला बदलतंय म्हणून. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परितो अभिप्रावो नव्हे श्रीहरीचा. आता जर या ठिकाणी अश्वत्थ म्हणून सांगायचे, त्या संसार वृक्षाचं वर्णन सांगताना त्याचं नाव अश्वत्थ दिलं त्या वृक्षाचं, पण माऊली सांगतात की भगवंताला याला पिंपळच म्हणायचं आहे असं वाटत नाही मला. हा त्यांच्या मनातला अभिप्राय असेल, त्यांच्या मनात पिंपळाबद्दलच हे सांगायचं आहे, कारण ह्या सगळ्या मांडण्या करताना पिंपळ वृक्षाची असलेली स्थिती आणि इकडं मांडायची ती स्थिती वेगळी. आता अश्वत्थ म्हणून जर पिंपळ घेतला तर त्यातलं एकच आपल्याला असं दिसून येतं की त्याची पानं जरासं वारं सुटलं तरी सळसळ सळसळ आवाज देतात, लांबपर्यंत त्यांचा आवाज येतो, कारण त्या पानाचा सळसळाट म्हणजे आवाज जास्त, आणि क्षणभर पान स्थिर राहत नाही, सतत हालत राहतं, एवढंच आहे. एरवी पिंपळू घडता विखी मिया गती देखिली असे निखी परी ते असो काय लौकिकी हेतू काज. आता याला पिंपळ जे काही म्हटलं गेलेलं आहे ते पाहत असताना हा पिंपळ वृक्ष सांगायचा आहे असं मला तर वाटत नाही. कोणी जसं माऊलीने सांगितलं की हे भगवंताच्या मनात नसावं, भगवंताचं असं मत नाही की हे पिंपळ वृक्षच निश्चित करा. आणि मलाही वाटतं त्याच्या ठिकाणी काय आहे की अशा तऱ्हेचं जे वर्णन करायचं तशी त्याची गती नाही. आपल्याला काय दिसून येतं की पिंपळाच्या फांद्या बहुतेक वर गेलेल्या असतात, सरळ असतात पण वर, त्याच्या कधी अशा आधोशाखा नाहीत, आणि तो उंचात उंच होऊ शकतो. पिंपळ वृक्ष बाकीच्या वृक्षापेक्षा उंच पण डेरेदार नाही. तो झाला तर त्याच्या सरळ सोट अशा फांद्या असतात. त्यामुळं याच्याकडं पाहिलं तर हा पिंपळ वृक्ष असा काही वाटत नाही. बहुतेक भगवंताचंही मत असं नाही, पण काही असो, काय त्याच्यामध्ये लौकिकात आपल्याला कशाला बघायचं आहे. त्यांनी जे त्या अर्थ जे केले, त्याला जो शब्द दिला आहे ते घेऊन आपण बोलू. म्हणून हा प्रस्तुतू लौकिकू परियेसा ग्रंथू अलौकिकू परियेसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेच अश्वत्थू बोली जे. तेव्हा हा लौकिकातला नाही, अलौकिक सांगायचं आहे. कारण लौकिकात असतं ते सगळं आपण पाहतोच, समजतं, पण हे त्याच्यापेक्षा न समजणारं असल्यामुळं याच्याबद्दल एवढंच लक्षात घ्या की अश्वत्थ का नाव दिलं तर क्षणिक आहे म्हणून. सारखा काय आहे याच्या ठिकाणी बदल होतो, क्षणाक्षणाला पालट आहे याचा, म्हणून याचं नाव अश्वत्थ दिलं. आणि काही एकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू आथी परी तो भीतरू ऐसा असे. आता झालं, आता त्याच्या पुढचं पद कोण चालतं? अव्यय. ऊर्ध्वमूल अधशाखा अश्वत्थ आणि अव्यय हे सांगत असताना असं सांगितलं की हा क्षणभर दसला तरी त्याची जी काही आता मांडणी आहे त्याच्यात जे काही लक्षण आहे म्हणजे त्यातला अव्ययपणा काय हे एकदा काय समजून द्यायचं आहे. जैसा मेघाचेनी तोंडे सिंधू एके अंगे काढे आणि नदी एरीकडे भरतीची असती. उदाहरण दिलं आता की याला अव्यय का शब्द आला की जसं समुद्र आहे
आणि समुद्रावरच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्याच्यापासून काय होतं तयार, ढग तयार होतात, पाण्याचे ढग तयार होतात आणि तेच पुढे येऊन त्याचा पाऊस पडतो आणि नदी व्हायला लागते. म्हणजे मग आता समुद्राचा झाला ढग, ढगाचा पाऊस पडला आणि त्या पडलेल्या पावसापासून काय आलं, नदी आली आणि नदी कुठं जाऊन मिळाली, समुद्रालाच मिळाली. म्हणजे हे चक्र आहे पण आहे तसंच राहिलं. मग त्याच्यासाठी काय केलं की त्यांनी काही क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणची मिळे आपण माझी. यामुळं जसं ते समुद्र संपतो, कुठं संपतो तर ढगाच्या रूपातून. ढग संपतात पाऊस पडून, कुठं तर खाली पडलेल्या पाण्यानं नदी वाहू लागते, पण नदी वाहत वाहत कुठं जाऊन मिळाली, शेवटी समुद्रालाच गेली. तेथ ओहटे ना चढे ऐसा परिपूर्णचे आवडे, परिते फुली जवन नुघडे मेघा नदीची. एकंदरीत हा जो काही आहे तो जे काही आहे ते समुद्राचंच सगळं फिरत असलं तरी समुद्राच्या ठिकाणी कोणता खंड पडला, कारण ढग रूपाने झाला काय, पाणी रूपानं आला काय, नदीच्या रूपाने आला काय, समुद्राचंच सगळं अंग आहे. हे जसं आहे मग क्षणात बदलत असला तरी त्याच्या ठिकाणी जे बदल आहे तो असलेला अव्ययपणाचा, पण त्यातलं काय आहे स्वरूप, काय बदललं तरी मुळात कुठे येतं हे सांगण्याकरता अव्यय सांगितलं. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके हातीने वहिलेपणे, म्हणून लोकू याते म्हणे अव्ययो हा. आता या सगळ्यामध्ये हे जे झाड आहे याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की जसं झाड एखादं आपण पाहतो त्याची नेहमी पान गळ होते की पुन्हा नवीन पानं येतात. मग पहिलं पान गळून गेलं तरी दुसरं आलं, त्यामुळं ते झाड आहेच. पुन्हा पानं गळून गेली की ते झाड आहेच, हे जसं दिसून येतं. म्हणून मग याला काय आहे दिसतं, हे काय आहे, जसं नदीचं पाणी इथं आपण आत्ता पाहतो तेच आहे असं नाही, कारण ते लगेच पुढं सरकून जातं आणि तिथं येतं, पण प्रवाहानं समान वाटत असल्यामुळं ही नदी आहेच. हे जसं होतं तसं ह्याला अव्ययपणा शब्द आला. आता हे जे काही आहेत ज्या श्लोकामध्ये पदं दिली ती सगळी ओळीनं आतापर्यंत घेतलेली आहेत. आता त्याच्यापुढं या संपूर्ण वृक्षाचं वर्णन करणारा आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला समजून देणारा जो कोणता भाग आहे त्याला, म्हणजेच पुढं असलेले जे काही वेदानं दाखवलेली त्याचे छंद आहेत, वेदाची जी पानं आहेत त्याचं सगळी मांडणी आपल्याला पाहायची आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.